नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळी व्हिडिओची आपली सुरुवात झाली. 9:30 झाली सकाळची वेळ. साहेब गेलेत कामाला, यश गेला जिमला. तर आता माझं चाललं आहे जेवणाचं काम. दीदी झोपली, जरा दीदीला थोडंसं बरं नाही. तर रात्री झोपलीच नाही, ती रात्रभर झोपली नाही. तर ते आता सकाळी 5 वाजता झोपली. मग मी झोपू दिले. देवपूजा वगैरे झाली म्हणून त्या साईडला तुम्हाला मी दाखवलं नाही. ती झोपलेली, अंथरुणं पडलेली म्हणून नाही दाखवलं मी तिकडे. आता म्हटली डायरेक्ट जेवणाला घेऊ. तर आता पीठ भिजून ठेवलं आहे, भाताचा कुकर झाला आहे. आता भाजी टाकते. आता ही भरलेली वांग्याची भाजी मी तुम्हाला दाखवते की माझ्या पद्धतीने, यांना घरात कशी आवडते तशी त्या पद्धतीने भरलेले वांगं बनवते. ते मी तुम्हाला दाखवते. ताईंनो बघा, जरा देठ काढून जरा देठ कापलेत आणि कापून घेतले हिरवी वांगी. त्यात एक बटाटा पण घातला आहे. का दीदीला वांगी नाही आवडली तर बटाटा खाते. एक बटाटा सालं काढून कांदा कापून घेतला आहे बारीक एकदम आपल्या चॉपरनी, आणि टमाटा, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर हे तेलात परतायचं इकडे आपल्याला. तर मी गॅस पेटवला आहे, कढाई गरम झाली. तर आता यामध्ये मी आपलं हे शेंगदाण्याचं कूट घालून घेते. कच्चाच कांदा घातला त्यात, आणि टमाटा थोडा तेलात परतून घेणार. ते मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे. ते चवीप्रमाणे आपण त्यात जेवढे वांगे त्या अंदाजे जितकी भाजी होणार तितकं मी मीठ घेतलेत. आणि हा आपला घरचं तिखट आहे, हे 1 चम्मच घेतले. यामध्ये हे जास्त तिखट नाही आहे, हे 3 चम्मच घेतलेत. हे थोडंसं कमी होतं, जास्त तिखट नाही आहे. तर आता कढई तापलीत. मी पहिलं आपलं तेल घालते. आता आणि यात पण आपल्याला हे जे केले यामध्ये पण तेलच घालायचं. हे जे कांदा जे आपलं तिखट घातले ते शेंगदाणा कूट वगैरे आहे ना, यामध्ये पण असं तेल. आणि वांगी भरायला म्हणजे थोडंसं त्याला हे होतं की असं भरभरीत नाही होत. मग त्यात पण तेल घातले. आणि इकडे मी याची फोडणी करून घेणार. तोपर्यंत जिरे घालते. मोहरी डब्यातली संपली, मोहरी काढली नाही. जिरे, लसूण, टमाटर थोडंसं चांगलं असं एकदम चॉपरमध्ये बारीकच करून घेतले. तेलात एकदम असं जळालं तर मग छान होतं. आणि वरतून कढीपत्ता मी काळा नाही थोडं. आणि आता ही कोथिंबीर थोडी त्यात पण घालणार आणि थोडीशी ही तेलामध्ये टाकणार. हे सगळं एकजीव करून घेतलं तर तेलाने ना असं मग तेल टाकले तर असं भरभरीत नाही होत. मग ते वांग्यामध्ये बसतं छान. शेंगदाण्याचं कूट जरा थोडंसं कमी वाटतं मला, कारण नुसतं लपटपीत करायचं आहे, असं पातळ वगैरे नाही करायचं किंवा एकदम सुक्कं नाही करायचं आहे. तर कारण जरा 2 पाहुणे पण येत आहे. मग थोडंसं डाळ भाताबरोबर मी परत 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतले. पावडर वगैरे काही नाही घातले, कारण आपल्या मसाल्यामध्ये सगळं तो घरी केलेला मसाला असतो, त्यात मी धना, जिरा वगैरे सगळं घातलेलं असतं. बघा आता टमाटा एकदम शिजला तेलामध्ये. आणि आता हेच तेलामध्ये थोडंसं ही काश्मीरी पावडर आहे. काश्मीरी पावडर मी ठेवली. 1 चम्मच मी काश्मीरी पावडर तेलात टाकणार, म्हणजे असं छान रंग येतो. 1 चम्मच मी काश्मीरी पावडर आणि जराशी हळद. हळदीचं प्रमाण माझ्याकडे खूप कमी असते. थोडीशी हळद. आता हे परतून घेतले. त्यात थोडंसं फक्त 2 चमचेभर पाणी टाकते. मसाला पण करपणार नाही आणि टोमॅटो त्याच्यामध्ये चांगला मिक्स होईल मसाल्यामध्ये. त्या 2 चमचे पाणी घातले. आणि आता यात वांगी भरते. इथे वांगी भरून मग आपल्या त्यात घालायची.
बघा मी 4 फोड केल्या. कीड वगैरे कुठं नाही, चांगली मी स्वच्छ बघून घेतली तर वांगी. जे मी आणताना एकदम निरखून बघते. वांगी घेताना मी खूप असं बघते त्यात काही कीड वगैरे आहेत का, कुठं काही दिसते का, ओल वगैरे त्याला काही नाही, छान होते सगळे. तर मी बघा असं भरून घेतला मसाला यात. असे कच्चा कांदा वगैरे घातलेलं ना, टमाटा परतून घ्यायचा आणि कच्चा कांदा घातलेला भाजी खूप छान होते. म्हणजे यांना तरी घरातल्यांना तरी अशीच आवडते. तर आता बघा आपली झालीच भरून, वांगी भरून झाली. कॅमेरा तुला जवळ घेते, मला तर दिसते माहिती नाही मला. वांगी अशी भरून झाली आणि हा उरलाच मसाला. अजून वांगी भरून पण हा मसाला राहिला. हा एक बटाटा कापून टाकला, टमाटा वगैरे एकदम छान परतलं. तर त्यातच वांगी टाकते. तर अशी परतली ना, तर हा मसाला आणि बटाटा तो पण वरून टाकायचा. चांगले डाग पडले वांग्यांना, डाग पडपणे जरा भाजली की चांगले असं चव पण चांगली लागते. आणि हिरवी वांगी घ्यायची. काळी वांग्यांना एवढी चव नसते, हिरवी म्हणजे अशी जरा खायला चांगली लागते. अशा झाले परतून आता त्यामध्ये मी गरम पाणी करून ठेवले. थोडंसं गरम पाणी. जे होते मसाल्याचे भांडी तेच जरा घेतले, म्हणजे 1 ग्लासभर पाणी टाकले. अजून थोडंसं वाटतं शिजायला लागेल जरा. मी असं डायरेक्ट तांब्याने वगैरे ग्लासाने असं पाणी नाही घालत. ही एक माझी थोडीशी पद्धत आहे. कुठल्याही तरी एका ताटात वगैरे घेऊन पाणी घालते भाजीमध्ये. कधीच कुठल्या भाजीत मी असं तांब्याने ग्लासाने डायरेक्ट पाणी ओतत नाही. तर बोलतं की असं डायरेक्ट पाणी ओतलं ना तर भाजीची चव जाते. म्हणून मी ते पहिल्यापासूनच असं. हे बघा बटाटा, दीदीसाठी बटाटा, कारण ती बोलली मला जर वांगं नाही आवडत मी बटाटा काढून खाईल, माझ्यासाठी बटाटा घालत जा. मग ते, आणि तिला कशातही तुम्ही बटाटा द्या, कोणत्याही भाजी तिला फार आवडतो तो. तर आता ही अशी शिजते. त्याच्यात आता थोडंसं हलवून 2-2 मिनिटाला जरा हलवून दिली तर ते शेंगदाणे खाली लागायला नको कढाईला. आता जवळजवळ आपली भाजी शिजलीच आहे. तर कशी काय वाटली तुम्हाला भाजी मला सांगा, आणि मग कमेंट करून मला सांगा की कशी काय झाली. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा. नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर सकाळनंतर मग आता परत मी दिवसभर काही शूट नाही केलं. मग आता संध्याकाळी म्हटले जरा ही अशी तयारी करून ठेवते. थोडे शेंगदाणे भाजून ठेवायचे, अर्ध्याचा कूट बनवून ठेवायचा, अर्धे तसे भाजीला टाकायला लागतात ते. आणि धना पावडर संपलेली, तर ही गावचे धन होते. गावचे धनं छान असं एकदम छान असा वास वगैरे असं ना. धनं भाजून घेते, जिरा पावडर करायची, जिरे भाजून घेते. यशला रोज लागते जिरा पावडर. तर म्हटले आता हे असं हे भाजून वगैरे सगळं कोट वगैरे करून ठेवते पावडरी जे काय संपलेले ते. कारण 2-3 दिवसासाठी परत जायचं आहे बाहेर, तर मग असं काही घरात संपलेलं नको. कुठून आलं बाहेरून किंवा आता इथे सासूबाई राहणार आहे, त्यांना काही लागलं तर त्या कुठं काय करत बसतील. असा एकदम मध्यम गॅस ठेवते आणि अशी खरपूस शेंगदाणे भाजून, कारण उपवास वगैरे खूप असतात आपल्याकडे, तर त्या उपवासासाठी शेंगदाण्यांचा वापर जास्त होतो. जेवढे भाजले तेवढ्याचा कूट बनवून ठेवला डबा भरून, आणि हे अशीच सालं काढून ठेवून देणार. आणि हे तांदूळ काढून ठेवलेत डोस्यांसाठी भिजवायचेत, पण अजून भिजवले नाही. थोडा वेळ सगळं काही आवरलेलं आहे. बाहेर जायचं, थोडंसं एक काम आहे त्यासाठी बाहेर जायचं आहे. चला जाऊन येते. हे सगळं भाजून पावडर करून ठेवते आणि मग जाते बाहेर.
110. हे काय, ही सुपारी आहे का अशी? सुपारी बघा कशी आहे. हे नवीन आले डिझाईन. कशी आहे एक? 245 एक की पूर्ण? पॅकेट अच्छा, सुपारी आणि त्याला अशी डिझाईन केलेली आहे बघा ना, सुंदर. 245 रुपयाला 7 सुपारी. छान आहे, सगळं साहित्य येते. तर हे लालबाग इकडे सगळं बांगड्या वगैरे जे काय भेटतं ना, टोटली काय म्हणून नाही ते लालबागला इथे भेटतं. एक पुन्हा एक. मसाले बघा, लालबागला मसाले म्हटले ना, मिरची मसाले फेमस एकदम. खूप छान पद्धतीच्या मिरच्या. हां, आणि मी इथे येते बांगड्या करायला. बाबा कुठे गेले? आहे ना. तर हे बघा बांगड्या घेतल्या त्या. हे बघा, ही पूर्ण लालबाग मिरची मसाले सगळं इकडे टोटली इकडे भेटतं. जेवढं काय जे आहे ना ते सगळं इकडे भेटतं. आणि छान असते वस्तू. थोडंसं महाग भेटतं पण आहे चांगलं, ठीक आहे. सगळं मसाल्याचे साहित्य पूर्ण टोटली. ₹160 किलो खोबरं आहे. चांगल्या सफेद वाटत आहे. हां हां, व्यवस्थित द्या. हो हो. हे पनीर फूल घेते. पनीर फूलच्या गोळ्या पण. आणि बघा हे पनीर फूल असं. हे कसं आहे काकांकडे 30 रुपयाला 100 ग्रॅम. भरपूर येतं 100 ग्रॅममध्ये. बघा हलका असते ना वजनाला, भरपूर येतं आहे. हे बघा. तर हे मी घेते, तुम्हाला दाखवेल नंतर मी ते कसं भिजवते, कसं घेते दाखवेल. चला आता घेतलं आहेत बरंच काय काय, खोबरं वगैरे. काश्मीरी पावडर पाहिजे होती ती घेतली. इकडे खूप छान भेटतं, कलर वगैरे सुंदर. सगळे मसाले कुटलेले असतात इकडे ना, ते घेतलेत. पिशवी पकडा साहेबांना. तर इथे लोणचं वगैरे घेतलं जरा. मिक्स लोणचं होतं, आंब्याचं पण होतं, मिक्स पण होतं. ते घेतलं जरा. आणि बघा इथे मसाले सगळे छान मसाले होते, ज्याला पाहिजे त्यांना. आणि इथे येऊन कप असे दिसले मला कप, पण कप नाही घेतले. बरणी बघत होते पण बरणी पण नाही घेतली. असं वाटतं आहे कशाला डबल डबल घ्यायचं, पण दिसायला सुंदर दिसत होती. मग घेतला थोडासा भाजीपाला. इथे एकदम ताजा भाजीपाला असतो लालबागला. टमाटे वगैरे होते बाजूलाच ते, तर मी ते घेतलं. थोडी मेथीची भाजी घेतली. हे सगळं घेऊन मग निघालो घरी. तर चला ताईंनो, तुम्ही एवढं छान मला प्रेम देताय. तुमच्या प्रेमासाठी मी खूप खूप तुमची आभारी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना.